नमस्कार. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण आपल्या फर्स्ट एव्हर टू व्हीलर ट्रिप टू दिवेगार आपण निघणार आहोत. आपल्याला 6 वाजता निघायचं होतं, पण अलार्म काय वाजला नाही आपला लवकर. आणि बाहेर तुम्ही बघू शकता थंडी पण खूप आहे, अजून अंधार आहे. तर आता आपण निघणार आहोत. तर आपण रेडी झालेलो आहोत आणि हे बघा, अशा प्रकारे आपण हेल्मेट वगैरे पूर्ण सेफ्टी याची आपण काळजी घेतलेली आहे. तर चला निघूया. तर आपण 2 दिवसाच्या ट्रिपसाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी पॅक केलेल्या आहेत, जसे की 2 दिवसासाठी लागणारे कपडे, कारण आपण बीचवर जर एन्जॉय करणार आहोत तर कपडे थोडे जास्त घ्या सोबत. आणि इतर गोष्टी जसं की थोडं लाईट नाश्ता वगैरे, जसं की आपल्याला कुठे जर भूक लागली तर आपल्यापाशी असायला हवं थोडंसं खायला, तर तेही आपण घेतलेलं आहे. आता यानंतर गाडीची ऑइलिंग वगैरे करून घ्या, हवा वगैरे चेक करून घ्या, पंक्चर वगैरे आहे की काय ते बघा. आणि इतरही चेक्स एकदा फिटर किंवा मेकॅनिककडून करून घ्या. पेट्रोल मी 6 लिटर टाकलं होतं. जसं डिस्टन्स इथून 171 किलोमीटर दाखवते. दिवेआगर जे आमचं रिसॉर्ट होतं ओरिएंटल होमस्टे म्हणून, 171 किलोमीटर आहे. तर मी 6 लिटर पेट्रोल टाकलं होतं. तुमच्या गाडीच्या ॲव्हरेजनुसार तुम्ही पेट्रोल टाका. माझ्या गाडीला 50च्या आसपास ॲव्हरेज आहे, तर तेवढं सफिशियंट आहे. तर आपला रूट कोणता असणार आहे? आपण आळंदीहून निघालो आहोत. आळंदीवरून बोसरी, तिथून हिंजेवाडी, त्यानंतर दारवली, मुळशी, ताम्हिणी घाट, आणि तिथून पुढे मग आपल्याला घाट उतरल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर माणगाव लागतं. माणगावनंतर अगोदर निजामपूर लागतं, नंतर माणगाव, त्यानंतर म्हसळा एक गाव आहे, आणि त्यानंतर आहे दिवेआगर. तर दिवेआगरमध्ये आपलं जे काही रिसॉर्ट असेल तिथे मॅप टाकून तुम्ही चेक करू शकता. आणि आपण शिवार चौकाच्या दिशेने जात आहोत. तिथून लेफ्ट घेऊन आपण वाकड चौक आणि हिंजेवाडी असं करत आपण आपला प्रवास करणार आहोत. तर वाकड चौकात पोहोचल्यानंतर गाडीतून अचानक असा आवाज यायला लागला चेनचा. तर मला वाटलं चेन लूज झाली की काय, म्हणून आवाज येत असेल. तर मी थोडंसं दुर्लक्ष केलं, पण त्यानंतर परत अजून आवाज आला आणि नंतर कळालं की चेन ब्रेक झाली, चेन तुटली. तर हे पाहू शकता तुम्ही, ही चेन तुटून ही पाठीमागच्या गिअरमध्ये जमा झाली होती पूर्ण. वाकड ब्रिजच्या इथं आहे आणि आपल्या गाडीची चेन आहे ना पडलेली, त्याच्यामुळे गाडी. तर जर टू व्हीलरवर ट्रिप काढायची असेल तर या सगळ्या चॅलेंजेस आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. इथं आम्ही आता बसलेलो आहे, एका मेकॅनिकला बोलवलेलो आहे ओळखीचं, आणि तो 10-15 मिनिटं बोलला आहे. सकाळचे 9:15 वाजले, त्याच्यामुळे दुकान वगैरे उघडलेलं नाही आहे. त्याची वाट बघत तिथं बसतो. चेन पडलेली नाही आहे गाडीची, चेन पूर्ण ब्रेक झाली, पूर्ण तुटली. ती आपल्याला रिप्लेस करण्याशिवाय पर्याय नाही. जर पडली असती तर आपण त्याला परत रिपेअर करू शकलो असतो, परत टाकली असती त्या गिअरवर. पण आता चेन तुटलेली आहे, त्याला रिपेअर नाही करू शकणार आपण, त्याला फक्त रिप्लेसच करू शकतो. आपल्याला नवीन चेन टाकायला लागतं. तर बघूया, मेकॅनिक घेतो बोलला 10 मिनिटात. आणि टू व्हीलरवर जर ट्रिप काढायची असेल तर हे असे सगळे चॅलेंजेस आपल्याला कन्सिडर करावेच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही. आणि नशीब गाडी पुण्यात बंद पडली. जर बाहेर बंद पडली असती किंवा बाहेर जर खराब झाली असती तर चॅलेंजेस अजून जास्त वाढले असते. तर चांगलं इथं पुण्यातच बंद पडली, तर आपण रिपेअर करून घेऊ गाडी. पण ट्रिप होणारच आहे आपली, काही हो गाडी ना आपली ट्रिप होणार. संध्याकाळ झाली तरी चालते, पण आपली ट्रिप होणार म्हणजे होणार. तर एक्झॅक्टली हे बघा, इथं जी चेन असते ना ही पूर्ण ब्रेक झाली, म्हणजे इथं आता चेन नाही आहे. ही तुटल्यामुळं पूर्ण इथं जमा झाली. तर मित्रांनो, वाकड चौकामध्ये आपला एक फ्रेंड आहे जवळचा, ज्याचं वॉशिंग सेंटरचं दुकान आहे, जय भगवान वॉशिंग सेंटर म्हणून. तर मी त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं झालं आहे, गाडीची चेन ब्रेक झाली आहे, तर बघ लवकर तुझं कोणी ओळखीचं मेकॅनिक वगैरे असेल ना तर तेवढं पाठवून दे त्याला लवकर, कारण आम्हाला पुढे लांब जायचं आहे दिवेआगरला. आणि तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही चेन ही पूर्ण तुटून अशी खाली लोंबती आहे बघा. हे बघा, ही चेन पूर्ण तुटलेली. तर त्याने लगेच त्याच्या एका मित्र होतं, त्याचं दुकान आहे वाकड चौकात, श्री समर्थ ऑटोमोबाईल्स म्हणून.
त्यांना फोन केला आणि अर्जंट आहे असं सांगून हे 10 मिनटातच तिथे आले. आणि त्यांनी सोबत येतानाच स्क्रूड्रायव्हर वगैरे जे काही नेसेसरी फिटिंगचं ड्रायव्हर्स आहेत ते आणले होते. तर त्यांनी चेन ती पूर्ण त्याचं कवर खोलून ती चेन पूर्ण काढण्याचा प्रयत्न केला. तर चेन पूर्ण जॅम झाली होती फिरल्यामुळे, टायर फिरल्यामुळे ती पूर्ण पाठीमागच्या साईडला जॅम झाली होती. तर त्यासाठी पूर्ण टायर खोलावं लागलं. तर हे बघा, पूर्ण टायर खोलल्यानंतर ती चेन निघाली बाजूला. आणि त्यांनी ती चेन 2 ते 3 जागेवर ब्रेक झाली होती. म्हणजे एका ठिकाणी ती पूर्णच तुटली होती आणि बाकी 2-3 ठिकाणी ती स्लाइटली ब्रेक झाली होती. तर आपल्या मेकॅनिकनं सजेस्ट केलं की आपल्याला नवीनच टाकायला लागेल. जर तुम्हाला लांब जायचं आहे तर बेटर आहे की नवीनच टाकू. रिपेअरही करू शकतो आपण या चेनला, बट ते रिस्की राहील. जर तुम्हाला इथले इथं कुठं जायचं असतं तर आपण तेही केलं असतं, बट जर तुम्हाला लांब जायचं तर आपल्याला नवीनच चेन टाकायला लागेल. तर मग आपण आता नवीन चेन टाकणार आहोत. तर तो नवीन चेन आणण्यासाठी गेला आहे एका दुकानामध्ये. अजून दुकान उघडले नव्हते, पण त्यांनी फोन करून त्यांना लवकर उघडायला सांगितलं की असं असं अर्जंट आहे म्हणून. तो मित्रांनो, यामध्ये आपला जवळपास 1 ते 1.5 तास गेला. आणि आपण आता अजून वेटच करत आहोत. नवीन चेन आपण मागवली. गाडीची सिच्युएशन दाखवतो. आणि फायनली आपली चेन आलेली आहे. तर ही पाहू शकता, ही रोलॉन कंपनीची नवीन चेन त्यांनी जाऊन आणलेली आहे आणि त्याचं फिटिंग आता चालू झालेलं आहे. तर चेन टाकताना पाठीमागच्या टायरला एक गिअर असतो आणि पुढे इंजिनच्या तिथे एक गिअर असतो. तिथे दोन्ही गिअरसुद्धा रिप्लेस करावे लागतात. नवीन चेन पॉकेटमध्ये ते दोन्ही गिअरसुद्धा येतात. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण चेन फिट केलेली आहे. तर हे बघा, हे खालचा पत्रा आणि वरचा पत्रा असे 2 कवरिंग पत्रे होते. तर वरचा थोडा ठोकून सरळ करून बसला, थोडं ॲडजस्ट वगैरे करून बसवलं त्याला. बट जो खालचा पत्रा होता तो बसतच नव्हता, मग तो तसंच ठेवला तिथे. तुमचं गॅरेज कुठं आहे? ॲड्रेस? वाकड चौकात आहे. नाव काय गॅरेजचं? श्री समर्थ ऑटोमोबाईल्स. श्री समर्थ ऑटोमोबाईल्स. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुमचं नाव काय? काय प्रॉब्लेम नाही, थँक्यू सो मच. चेन बसून गाडी रेडी झालेली आहे आपली. पण तो जो पत्रा होता ना, तो दाबून बेंड झाला होता. त्यामुळं आपण खाली पत्रा बसवलेला नाही आहे, तशीच मोकळीच चेन. तर आता आपल्याला थोडंसं सावकाश जायला लागेल. चलो, अभी यहाँ से 10 बजे अपना अगला सफर जारी रखते. ते बोलतात ना, काही पण प्रॉब्लेम आले तरी शो मस्ट गो ऑन. तर आपण ट्रिप पूर्ण करणारच आहोत. ते पण कोण आता आपण पोचलेलो आहोत तामिनी घाटात. आणि हा आहे मुळशी डॅम. तर मुळशी डॅमच्या साईडने 2 व्हीलरवर ड्रायव्हिंग करताना जी मजा आहे ती बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. तर मस्त वाटतं, असं थंड हवा वगैरे लागते तिथे आणि छान असा अनुभव आहे हा. मित्रांनो, तामिनी घाटातून जाताना हा रस्ता कधीच संपू नये असं फील येतं. कारण सुंदर झाडी, डोंगर आणि मस्त गार अशी हवा. तर एकदम मस्त असं वाटतं आणि असं वाटतं की असाच रस्ता कंटिन्यू असावा आपला.
पहिला ब्रेक तामिनी घाटामध्ये. गाडी रिपेअर केल्यानंतर आपण जवळजवळ 60 किलोमीटरचं अंतर पार करून आपण आता पहिला ब्रेक घेतलेला आहे आणि आपण घरून पराठे बनवून आणले होते. तर अशा निसर्गरम्य वातावरणात पण पराठ्याचा आनंद घेत आहोत. थोडी भूक लागली आणि त्यानंतर आपण सेकंड ब्रेक माणगावच्या अलीकडे चहा घेण्यासाठी घेतला होता. तिथून पुढे आपल्याला माणगाव लागतं आणि माणगाव नंतर आपण म्हणजे रायगड जिल्ह्यातच पोचलो आहोत ऑलमोस्ट. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या रिसॉर्टजवळ पोहोचलेलो आहोत दिवे आगारमध्ये. तर हे ओरिएंटल होमस्टे नाव आहे या रिसॉर्टचं, जे आपण मेक माय ट्रिपवरून बुक केलं होतं. आणि इयर एंड असल्यामुळे ऑब्वियसली चार्जेस जर जास्तच आहेत. नॉर्मली कमी असतात, बट इयर एंड असल्यामुळे चार्जेस थोडे जास्त होते. तर आपल्याला इथे 2 नाईट्स अँड 3 डेजसाठी 5200 समथिंग रुपये लागले होते आपल्याला. तर इयर एंड असल्यामुळे ऑब्वियसली चार्जेस जास्त असतात. नॉर्मली 1500च्या आसपास पर नाईट चार्जेस इथे असतात. पण प्रॉपर्टी खूपच मस्त आहे. रूम पण खूप छान होती. आजूबाजूला पाहू शकता तुम्ही असे विहीर, सुपारीच्या बागा, नारळाची झाडं, असं एकदम निसर्गरम्य वातावरण होतं तिथे. आणि बिलकुल या प्रॉपर्टीचे आपण गुगल रिव्ह्यूज चेक केले होते, त्याचे रूमचे फोटोज वगैरे आपण बघितले होते. आणि त्यानंतरच आपण अवेलेबिलिटीसुद्धा चेक केली की आपल्या डेटनुसार प्रॉपर्टी अवेलेबल आहे का. कारण भरपूर बुकिंग फुल होत्या आणि आपण 2 दिवस अगोदर बुक केले होते. पिंपळाचं आहे, बट ते वडाचं झाड होतं. तर आजूबाजूला हे असे मस्त मस्त रिसॉर्ट, नारळाचे, सुपारीचे झाडं आणि त्या बागा, एकदम निसर्गरम्य आणि मंत्रमुग्ध असं वातावरण होतं. तर एक सुपारी आपण झूम करून पाहूया. हे बघा, असे सुपारी असतात आणि हे सगळे तेच झाडं आहेत इकडे. यानंतर आपण समुद्रकिनारी पोहोचलो आहोत आणि इथे शॉपिंगला जास्त काही नाही, 1-2च दुकानं होते आणि ते पण थोडे कॉस्टली वाटले मला. बाकी इकडे खाण्याचे स्टॉल वगैरे होते जिथे अंडा बुर्जी, मॅगी, चहा
वडापाव वगैरे भेटतो. तर याच्यापेक्षा जास्त काही दुकानं इथे दिसले नाही. आणि फायनली आपण आता बीचच्या रोडकडे निघालेलो आहोत. तर आपण बीचवर पोहोचलो आहोत. मित्रांनो, नेक्स्ट पार्टमध्ये ना आम्ही म्हणजे बीचवर काय काय एन्जॉय केलं, काय काय बघितलं, हे सगळं आपण पार्ट 2मध्ये कवर करणार आहोत. तर पार्ट 1मध्ये आपण आपला प्रवास आणि बीचपर्यंत कसे पोचलो या गोष्टी कवर केल्या. पार्ट 2मध्ये आपला इथला सनसेट व्ह्यू आणि दुसऱ्या दिवशी आपण काय काय बघितलं, काय काय कवर केलं, काय काय फिरलो, हे सगळं आपण पार्ट 2मध्ये घेणार आहोत. थँक्यू.